नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हाय प्रोटीन लाडू। रेसिपी अतिशय सोपी आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये अर्धा कप फुटाणे घेतले आहेत, 1 कप भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत, 1 कप सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत, अर्धा कप काजू घेतले आहेत, अर्धा कप बदाम घेतले आहेत आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थितपणे साधारण 5 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या बिया आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर असतात। मिश्रण आपले व्यवस्थितपणे भाजून झाले आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता हे सर्व मिश्रण आपण एका मिक्सिंग जारमध्ये घेऊया। एक दरदरीत पावडर करून घेऊया। हे पहा, पावडर इथे आपली तयार झाली आहे। जास्त फाईन पावडर केलेली नाहीये, थोडी जाडसर ठेवलेली आहे, हे तुम्ही पाहू शकता। आता ही सर्व पावडर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच मिक्सिंग जारमध्ये आपल्याला खजूर घालायचे आहेत। खजूर मी ते साधारण 200 ग्रॅम घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता याची एक आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। हे तुम्ही पाहू शकता, खजुराची पेस्ट तयार झालेली आहे। आता कढईमध्ये साधारण 2 चमचे तूप घ्यायचे आहे। खजुराची पेस्ट घालून व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे खजूर व्यवस्थितपणे तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। ड्रायफ्रूट पावडर कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मिश्रण परतताना अजिबात घाई करू नये। खजूर थोडे चिकट असल्यामुळे मिश्रण एकजीव व्हायला थोडा वेळ लागेल आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। मैत्रिणींनो, अशाच छान छान रेसिपीजसाठी निहा की रसोईला नक्की सबस्क्राईब करा। मिश्रण इथे व्यवस्थितपणे एकजीव झाले आहे। तुम्हाला जर मिश्रण कोरडे वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही 2 चमचे तुपाचा वापर करू शकता। सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हाताने पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घेऊया, म्हणजे खजुराचा चिकटपणा सर्वत्र पसरेल आणि लाडू वळताना त्रास होणार नाही। हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत। तुमच्या घरात जर लहान मुले असतील तर हे लाडू त्यांना नक्की करून घाला। हे लाडू खाल्ल्याने मुलांची स्मरणशक्तीही वाढते आणि त्यांची रोगप्रतिकार शक्तीही वाढते। हे पहा, अशा प्रकारे इथे मी लाडू वळून घेत आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। या प्रमाणात साधारण 22 लाडू तयार होतात, तर रेसिपी नक्की करून पहा।